आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि एक धक्कादायक बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीने तरुणाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे। 2 वर्षांपासून आरोपी मुलीला त्रास देत होता असा दावा मुलीच्या आईने केलाय। अखेर सततच्या जाचाला कंटाळून तरुणीने विष पिऊन तिचं जीवन संपवलंय। या प्रकरणी 10 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही सीसीटीव्ही दृश्य सुद्धा समोर आलेली आहेत। 2 वर्षांपासून मुलीला त्रास दिला जात होता आणि केवळ मुलगाच नव्हे तर मुलाची आई सुद्धा या मुलीला त्रास देत होती। अधिक माहिती घेऊयात। किशोर बेलसरे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। किशोर, नेमका काय हा प्रकार आहे? प्रज्ञाप्रथम आपण ही सीसीटीव्ही बघू शकतो। ज्या सीसीटीव्ही मध्ये जे दिसून येत आहेत की कलाम अन्सारी नावाचा एक व्यक्ती होता, ज्याच्यावर यापूर्वी देखील गुन्हे दाखल आहे आणि देवळाली परिसरात नाशिक रोडच्या 15 वर्षीय एक मुलगी होती। तिला तब्बल 2 वर्षापासून हा मुलगा त्रास देत होता आणि त्या मुलीने 9वीत देखील शाळा घरातून शिकली घाबरून, आणि ती 10वीत देखील घरातूनच तिने परीक्षा दिली। तिचे आई वडील हे छोट्या गोरगरीब कुटुंबातील होते। आई आणि वडील दोघंही कामावर जात होते आणि छोट्या 2 लहान बहिणी होत्या आणि त्या व्यक्तीला घाबरून तिने 10वी पास केली घरातून। आणि जेव्हा परिसरातील भाटिया कॉलेजमध्ये 11वीला तिचा जेव्हा नंबर लागला आणि ती पुन्हा कॉलेजला जायला लागली, तेव्हा पुन्हा त्यांनी त्या मुलीला छेडछाडीचा सुरुवात केली ह्या कलाम अन्सारी या व्यक्तीने। आणि त्यानंतर ती मुलगी अखेर कंटाळली आणि कंटाळून त्या व्यक्तीच्या घरी गेली 23 तारखेला। आणि ह्या 23 ऑगस्टला त्याच्या घरी गेली असता त्या ठिकाणी तिने विष प्राशन केले असे म्हटले जाते। आणि ते विष प्राशन केल्यानंतर आपण ही जी बाईकवरचे दृश्य बघू शकतो, त्या बाईकवर ह्या अन्सारी सय्यद शेख कुटुंबियाच्या 2 व्यक्तींनी तिला तातडीने दवाखान्यात रवाना केलेले आहे आणि तिला मध्यभागी बसून स्कार्फ टाकून तिला नेलेले आहेत, हे बाईकवर दिसून येत आहे। आणि त्यानंतर तिच्या घरच्यांना सांगितलं की तुमच्या मुलीने एका ठिकाणी विष पिलं आणि तिला तातडीने घेऊन जा। जेव्हा बिटको रुग्णालयात तिची आई त्या ठिकाणी पोहोचली आणि आईने बघितलं तर प्रत्यक्ष मुलगी ही 90% त्यांच्या हातून गेली होती आणि काही वेळाने डॉक्टरांनी ती मृत झाल्याचे सांगितले। जेव्हा आईला समजलं की अशी घटना झाली, त्यावेळी मग त्यांनी नाशिक रोड मध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आणि ह्या गुन्ह्यात साधारण 10 व्यक्तींना त्यामध्ये जबाबदार धरून त्यांच्यात पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे आणि इतर आता तपास हा नाशिक रोड पोलीस स्टेशन करीत आहेत। मात्र ही मुलगी गेल्या 2 वर्षाच्या जाचाला ह्या मुलाच्या कंटाळी होती। केवळ 15 वर्षीय ही मुलगी होती, 9वी पासून तिला हा त्रास होत होता। प्रज्ञा, नक्कीच, मात्र दुर्दैवी घटना ही आहे की त्याच्या घरी जाऊन तिने तिथे विषप्राशन केलेलं आहे। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी किशोर।